तर आपण चांगलं करायला जाबो आणि होते काही उलटच, तर आपण आले होते आज दवाखान्यामध्ये. तर सकाळी सकाळी मी मग भाऊला सोडला भाऊ कामावर, कारण की भाऊ आपला जातो घडवायला आणि मी निघाला गाडी घेऊन डायरेक्ट दवाखान्याकडे. कसा 160च्या स्पीडनं आला बा दवाखान्यामध्ये. दवाखान्यामध्ये आला, पण नंबर काही लागला नाही, कारण की आज होता बुधवार असल्यानं लयच गर्दी होती. म्हटलं यार कायच करू आत. तेवढं मी निघाला तडून आणि एक मित्र भेटला. तो म्हणतो भाऊ तुम्ही ब्लॉग बनवता ना. म्हटलं हा भाऊ. तेवढ्यात आला मी वाड्यामध्ये येतास की हे मित्र म्हणता भाऊ आम्हाला बी यायचं ब्लॉगमध्ये आणि आजच प्रेम राहू द्या मित्र, अजून फॉलो करा. आणि तेवढ्यात आला मी छोटू वाड्याकडे, कारण की आधी आपला एक मित्र येईल होता. तो मित्र म्हणतो भाऊ तुम्ही बी आले का. म्हटलं हा भाऊ त्याचकडे आला. तो म्हणतो घ्या वडा खा. म्हटलं चाल ना, तू खावडशील तर आपण पहिले खाऊ, कारण की आपण फुकटाचं पुढे सोडत नाही भाऊ. मग त्यानं आपल्याला देवाळला भाऊ एक वडा. म्हणे काय विषय आहे का तुमच्यासाठी. म्हटलं ठीक आहे भाऊ देवाळ. वडा गिडा खाल्ला भाऊ आणि तो चालला गेला. तुम्ही बी खा वडा भाऊ. आली वडा खाल्ला. हे फिजची बाटली मी ना पैशाने घेतली आहे, तसं नाही तर समजतान की त्यानं देवाळली आहे. हे बा दुकानाचा व्ह्यू घेतला. आणि तुम्ही कोण वडा खाल्ला जर कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या मित्राला घेतला फ्रेममध्ये आणि निघाला मी चौकात आला आणि बाबाचे दर्शन घेणे मोस्ट इम्पॉर्टंट भाऊ. बाबाला वंदना केली आणि निघाला डायरेक्ट टापोटाप डायरेक्ट गाडीवर आणि पुनखेड्याच्या रस्त्यानं लागला भाऊ. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर वाजव रे भाऊ.